महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी ठाणे महानगरपालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला। दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उप-आयुक्त मनीष जोशी, अनघा कदम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या वतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्य विषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिस्सारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदींबाबत उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी सविस्तर माहिती दिली। हमारा आज बहुत गंभीर ऐसे विषय थे जो महानगरपालिका के ठाणे महानगरपालिका के विषय में जो सफाई कामगारों को परिपत्रक जो गवर्नमेंट के जीआर के हिसाब से एक मैनुअल स्कैनिंग का जीआर है 2013 कि सफाई कामगारों को कैसा पुनर्वसन हो, कैसा उनके बच्चों की शिक्षा शैक्षणिक योग्यता के अनुसार उनको नौकरी मिले, अगर उनके बच्चे शिक्षित हैं तो उनकी एजुकेशन के हिसाब से ही उनको पदोन्नति जॉब मिले। आज ये निर्णय भी यहाँ पे हुआ और ये लोग महानगर पालिका ठाणे भी दी है कई लोगों को। एक बहुत गंभीर है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम साफल्य योजना के तहत जिस कर्मचारी को 25 वर्ष हुआ उसको मकान देने की तरतूद है, लेकिन कुछ जो इनके 2500 कुछ कर्मचारी है उसमें से सिर्फ 274 लोग को ही दिया गया था। तो हमने ये आदेश दिए कि उनको भी जो बाकी बचे हुए उनको भी आप दीजिए। तो उस पर भी आज निर्णय हुआ कि वो भी मिलेगा। उनकी आरोग्य के ऊपर भी विषय हुआ कि जो सफाई कामगार पूरे ठाणे जिले की जो आरोग्य की रक्षा करता है, आज उसी की आरोग्य की रक्षा कौन करेगा? तो ठाणे महानगर पालिका ने जिम्मेदारी दी कि हमारे कर्मचारी हम करेंगे। उनकी जो योजना थी उनके आरोग्य पर चल रही थी, लेकिन हमने एक सुझाव दिया कि क्यों ना एक कैशलेस कार्ड के तहत, एक हेल्थ इंश्योरेंस के तहत इनको भी एक कम प्रीमियम में आप एक योजना बना के इनके परिवार को भी इसमें शामिल करके इनको भी उस योजना कैशलेस कार्ड की दी जाए। और कोरोना काल की भी विषय हुआ है कि कोरोना काल में भी आपने देखा होगा कि पूरा शहर अगर क्वारंटाइन था तो सफाई कामगार एक मैदान में था। तो कई लोगों के परिवार भी बर्बाद हो गए, खत्म हो गए इस कोरोना काल में। एक सफाई कामगार ने कम से कम 50-50, 60-60 लाशों को जलाया और उसका परिणाम ये हुआ कि वो यहाँ से जाने के बाद उसके घर में भी वो बीमारी लग गई, उनकी बीबी हो गया, किसी के बच्चे हो गए। ऐसे पूरे महाराष्ट्र में मुझे देखने में आया कि 100 से ज्यादा परिवार ऐसे बर्बाद हो चुके हैं। तो हमने बोले कि मानवता के दृष्टिकोण से आप उनको जो भी, अगर उनको राशि मिली नहीं होगी 50 लाख की जो सरकार ने बोला था, तो यहाँ ज्यादातर लोगों को मेरे देखने में आया कि यहाँ 13 कुछ ऐसे थे, तो उनको सभी को 50 लाख का अनुदान मिल चुका है। और जो अगर कोई डिस्प्यूट मैटर है कुछ, तो उस पर भी जल्द से जल्द निर्णय ले लें। कंट्राक्टी जो कर्मचारी है उनको भी अधिकार है, वो भी मानुष है और वो भी नीचे स्तर में पूरा गंदगी का काम कर रहे हैं, लेकिन उनके लिए भी योजना यहाँ पे बताया गया है सर को कि किमान वेतन से उनको पेमेंट हो, नियमित तौर पे पेमेंट मिले, उनकी स्वास्थ्य की रक्षा भी हो, उनका पीएफ का पैसा भी कटता है, तो उनको सब चीजों का, योजनाओं का लाभ भी मिलना चाहिए।
तो वो निर्णय भी लिया गया और जो कॉन्ट्रैक्टर इन पे अगर किसी भी प्रकार का कानून के मुताबिक नहीं करता काम, तो इस जो ठेकेदार का हमने ब्लैक लिस्ट करने का भी इनको आज आदेश दिया है कि उस ठेकेदार का उसको ब्लैक लिस्ट किया जाए और इन सब कर्मचारियों को नियमित तौर से जो भी इनको सुविधा है वो सब मिलेगी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार जुबेदा युसुफ खान वय 60 यांच्या घरी अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीच्या रोख रक्कम आणि दागिन्यांसह 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 4 जून 2025 रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला। कुठलाही धागेदोरा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरफोडीचे आरोपी जावेद सलीम शेख वय 28 आणि आफताब मैनुद्दीन मोमीन वय 24 यांच्यावर संशयावरून पाळत ठेवून मुंब्रा देवी रोड येथून 19 जून रोजी अटक करून त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना 25 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। चौकशीत पोलीस पथकाने 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले। जुबेदा युसुफ खान म्हणून मुंब्रा गेटच्या जवळ राहणार एक महिला होत्या। तर त्या सेवानिवृत्त प्यून आहेत, एका स्कूलमध्ये त्या प्यून होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत। तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचा असा त्यांचा प्लॅन होता। त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या। 1 महिना त्या गावी होत्या। तिथून आल्यानंतर त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं, परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाहीये आणि जे कपाट आहे त्या कपाटातली कॅश गायब झालेली आहे। तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याचा सखोल तपास केला। ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली। तर ज्या दुकानातून खरेदी केलं तिथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली। त्याच बिल्डिंग मधले 2 जण युवक निघालेत। एकाचं नाव आहे आफताब मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जावेद सलीम शेख। ह्या 2 युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर पैशातनं त्यांनी 2 महागड्या बाईक, काही मोबाईल, काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकव्हर केलेले आहेत। मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आले आहे। ते पुन्हा कधी सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी 2 महिने बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे। ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिले जाते। या नाट्यगृहाचा कायापलट करण्यात येणार आहे। रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेली निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर 2024 मध्ये सुरुवात करण्यात आली। त्यानंतर 1 मे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता। त्यानंतर 15 मेची मुदत देण्यात आली होती। मात्र कामास होत असलेल्या विलंबामुळे 31 मेचा मुहूर्त ठरला होता।
तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणे अधिकारी देखील टाळत आहे. नाट्य आणि संगीतप्रेमी रसिकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते, परंतु डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या छतावर 2019 मध्ये 10 पत्रे बसवण्यात आले होते. हे पत्रे जुने व जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटी छोटी छिद्र पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पावसाळा देखील सुरू असून त्यातून पाणी झिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉल सिलिंगवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून 7 जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कामासाठी साधारणतः 2 महिन्याचा कालावधी लागणार असून 40 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.